नमस्कार माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींनो, इतका उशीर का लागला? लाडक्या बहिणीचे पैसे येण्यास इतका उशीर का लागला? इतका उशीर याच्यासाठी लागला की खूप घोटाळा झालेला आहे. याच्यामध्ये खूप जणांना घोटाळा केलेला आहे. कोणी डबल फॉर्म भरलेला आहे, कोणी इंदिराचे पैसे, कोणी श्रावणबाळाचे पैसे, कोणाला पगार, कोणाला पेन्शन, कोणाला निराधारचे पैसे, हे सगळं असूनसुद्धा त्यांनी डबल फॉर्म भरला. कोणी 30 फॉर्म भरला. तर त्याची कसून चौकशी चालू आहे. त्याच्यामुळं सरकारला पूर्ण चौकशी करावं लागत आहे, म्हणून इतका उशीर लागलेला आहे. बहिणींनो, हे पैसे तुम्हाला अगोदरच येणार होते. सुरुवातीला सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पैसे येणार होते, परंतु हे कारण असल्यामुळे तुम्हाला पैसे येण्यास थोडासा विलंब लागलेला आहे. तर बहिणींनो, तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तुम्हाला आजपासून पैसे येण्यास सुरुवात होईल. पैसे संध्याकाळी 5 ते 6 वाजतापासून येण्यास सुरुवात होईल. परंतु आजच काही सगळ्याचे पैसे येणार नाही. पैसे आजपासून चालू होतील. काही जणांचे उद्या येतील, काही जणांचे परवा येतील. असा 4-5 दिवस हे प्रोसिजर चालू राहणार आहे. परंतु ज्या महिलांना अगोदर हे जे पैसे डबल ज्यांनी बी फायदा घेतला, कोणी निराधार हे त्याचे पैसे, श्रावणबाळाचे पैसे चालू राहून बी याच्यात फॉर्म भरला आणि पैसे घेतला, त्याचे पैसे येतील नाही. त्याचे पैसे अडवून धरल्यात येतील. आणि कशी त्याची म्हणजे त्याचे पैसे कसे वापस घ्यावे ते सरकार ठरवेल. सरकारच्या इकडे आहे ते. परंतु ज्याचं सगळं काही बरोबर आहे त्याला पैसे येणं सुरुवात होईल. काळजी करू नका. तुमचं सगळं आधार लिंक सगळं झालेलं आहे का? पूर्ण तपासून म्हणजे पूर्ण रेडी झालं असेल. मला असं वाटते की कोणाला 3,000 भेटले तर कोणाला काहीच रुपये, 1 रुपया नाही भेटला. सगळ्याला पैसे भेटतील. आता सगळ्याचे पैसे खात्यात जमा होतील. म्हणजे कोणाला 1 रुपया नाही भेटला त्याला 4,500 भेटतील. आणि कोणाला 3,000 भेटला त्या मागच्या महिन्यामध्ये तर त्याला 1,500 रुपये भेटतील. तर त्याला आजपासून भेटणं चालू होणार आहे. आजपासून तुम्ही खातं तपासा. 5 वाजतापासून 5 ते 6 वाजतापासून तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होईल. आणि ज्याचे समजा आज नाही आले तर उद्या येतील, उद्या नाही आले तर परवा येतील. काळजी करू नका. त्या बाईला आले मले नाही आले असं काही तुम्ही संभ्रात नको राहा. सगळ्याला पैसे येतील. काळजी करू नका. आणि ज्यांनी डबल फॉर्म भरला आहे त्याचे पैसे येणार नाही. मी अजून एकदा सांगतो, कारण याची कसून चौकशी केला ते ना, म्हणून तुम्हाला इतका उशीर लागला. आणि त्याच्या मंदामंदी ते इतक्या साऱ्या सुट्ट्या आल्या मधातनी, गणपती, ईद मिलादच्या, त्याच्यामुळं रविवार, त्याच्यामुळं तुम्हाला उशीर झाला. नाही तर तुम्हाला अगोदरच पैसे मिळाले असते. आणि आज संध्याकाळपासून तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होत आहे. तरी काळजी करू नका. तुमचं सगळं DBT सब लिंक असेल, तुमचं सगळं ओके असेल, बँक खातं ओके असेल, तर तुम्हाला 3,000 रुपये मिळाले असेल तर तुम्हाला 1,500 रुपये मिळतील. आणि कोणाला 1 रुपया नाही मिळाला तर त्याला 4,500 रुपये मिळतील. तर संध्याकाळपासून तुम्हाला पैसे येणं सुरुवात होईल. काळजी करू नका. ठीक आहे, ही होती आजची अपडेट. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.